राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। आज विधानसभा जो उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी जी बंडखोरी निर्माण झाली होती त्यामध्ये अनेक बंडखोरांनी आपापल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत। मी आज कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वप्नील जवळगावकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहात। वंचित बहुजन आघाडीने कुर्ला विधानसभेमध्ये जी तुम्हाला संधी दिलेली आहे, या निवडणुकीला कसं सामोरे जाणार आहात? सर्वप्रथम तुमचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की प्रस्थापित मीडियाने आजपर्यंत ज्या वंचितांना इथं दाखवलं नाही, तुम्ही आम्हाला स्पेस देताय किंवा आमचं महत्त्व इथल्या जनतेला दाखवताय। मुळात मागच्या 5 वर्षापासून आम्ही या मतदारसंघात काम करतो आहे। साबळेनगरसारखा जो पट्टा आहे तिकडं ना आमदार, खासदार ना मंत्री यांनी जे रस्ते बनवले नाहीत, ते वंचित बहुजन आघाडीने स्वखर्चाने ते रस्ते बनवलेले आहेत। कोविडच्या काळामध्ये आम्ही इथल्या असंख्य लोकांना मदत केलेली आहे, रक्तदान केलेलं आहे, रक्त पुरवलेलं आहे। आणि बाळासाहेबांनी जे आरक्षणाचा मुद्दा घेतलेला आहे, तर इथले जे स्वतःला इंडिया आघाडी म्हणून घेणारे आणि आताची महाविकास आघाडी या तिघांनी अर्ज दाखल केलेला होता। म्हणजे संविधान वाचवणं हे फक्त लोकसभेच्या निवडणुकीत जे केलेलं ढोंग होतं ते ढोंग आता उघडपणे दिसून आलेलं आहे जनतेला, आणि जनतेने देखील सावधपणाची भूमिका यावेळेस घेतलेली। आणि जनता यावेळेस ज्या बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी जे लढणारे बाळासाहेब आंबेडकर आहे, म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे, त्याच्या पाठीशी उभं राहणार हे आम्हाला अनेक बैठकांमध्ये अनेक वस्त्यांमध्ये गेल्यानंतर कळतं। आणि यावेळेस कितीही मोठा समोर प्रस्थापित पक्षातला उमेदवार असू द्या, आम्ही त्यांच्याशी लढणार आणि ही जनतेसाठी ही लढाई असणार आहे आणि जनतेला इथं न्याय मिळवून देण्याचं आम्ही 100% काम करणार। तुम्ही तरुण उमेदवार आहात। तुमच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जे विद्यमान आमदार मंगेश कोळळकर आहेत आणि ठाकरे गटाच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर ह्या देखील आहेत। यांचा सामना तुम्ही कसं करणार आहात की दोन्हीही तुमच्यापेक्षा बघायला गेलं तर वयाने मोठी आहेत, अनुभवाने मोठी आहेत आणि आर्थिक पाठबळ बघायला गेलं तर तेही मोठे आहे। या सगळ्यांचा तुम्ही सामना कसा करणार आहात? आर्थिक पाठबळाची जर गोष्ट पुढे येत असेल तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या येणाऱ्या मुलाला बाळासाहेबांनी जिथं एबी फॉर्म दिला, उमेदवारी दिली, तिथंच मी जिंकलेलो होतो। त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आम्ही बैठका घेतोय, मीटिंग घेतोय, त्या ठिकाणी लोक आम्हाला 10 रुपयापासून 1000 रुपये 10,000पर्यंतची मदत करत आहेत। ते ऑनलाईन पद्धतीने करत आहेत, कॅश स्वरूपात देत आहेत आणि त्याच्या आम्ही जे काही लोक आम्हाला मदत करत आहेत ते आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आणतोय। आणि जे प्रस्थापित लोक आहेत ज्यांनी हा निधी उचललेला आहे कामाच्या माध्यमातून, टक्केवारीच्या माध्यमातून, ते इथल्या जनतेने बघितलं हे टक्केवारीवरती निवडून येणारे जे खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांना जनता इथं 100% पाडेल। कारण एकच रस्ता वारंवार दुरुस्त केल्याने जनतेचा विकास होत नाही। विकास हा अख्ख्या कुर्ल्यामध्ये व्हेंटिलेटरचं एक नवीन हॉस्पिटल मागच्या 40 वर्षात उभा करता आलं नाही आहे, किंवा इथल्या नेहरूनगरमधल्या ज्या स्त्रिया असतील त्यांना एखादं सरकारी जे गरोदर स्त्री असतील त्यांना कुर्ला वेस्टला जावं लागतं, अख्ख्या ट्रॅफिकमधनं त्यांना सामना करावा लागतो। ज्या मूलभूत सुविधा आहेत ह्या नेहरूनगरमध्ये एक चांगलं सुसज्ज असं गार्डन नाही आहे। मदर डेअरीची जागा जी आहे ती अदानीच्या घशात घालण्याचं काम इथलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल आणि त्याच्यानंतर महायुती असेल, ह्या दोघांनी मिळून घातलेला हा घात आहे। कारण खासदार ज्यावेळेस निवडून आला त्याच्यानंतर आजपर्यंत त्याच्यावरती त्यांची प्रतिक्रिया नाही आहे। स्वतःला बौद्ध म्हणून घेणाऱ्या वर्षा गायकवाड ज्या बाळासाहेबांना पाठिंबा मागत होत्या, मी आज त्यांना या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की मी इथला प्रामाणिक आंबेडकरी चळवळीतला एक बौद्ध तरुण उमेदवार म्हणून तुम्ही मला पाठिंबा देणार आहात का? स्वतःला बौद्ध म्हणून घेणाऱ्या वर्षा गायकवाड माझ्या पाठीशी उभा राहणार आहेत का? मी त्यांना आपल्या माध्यमातून सवाल विचारू इच्छितो। कुठले प्रामुख्याने मुद्दे या मतदारसंघामध्ये आहेत जे तुम्ही निवडणुकीला ते मुद्दे घेऊन पुढे जात आहे, मतदारांना तुम्ही आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहात? सगळ्यात महत्त्वाचा इथला जो मुद्दा आहे तो आरोग्याचा आहे। ह्या ठिकाणी चांगले गार्डन्स नाही आहेत, चांगले रुग्णालय नाही आहेत, ते उभारण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आणि ते उभा करून दाखवणार। त्याच्यानंतर जे शिक्षणातलं बाजारीकरण झालेलं आहे ते बाजारीकरण थांबलं पाहिजे आणि आरक्षणावरती जो घाला घातला जातो आहे, क्रिमिलेअरची जी अट टाकली जाते, त्याच्यातनं आमच्यासारख्या तरुण मुलांना शिक्षणामध्ये जे व्यथा येत आहेत किंवा अडथळे येत आहेत ते अडथळे येऊ नये हे आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत। हे कशा पद्धतीने आरक्षणामध्ये घाला घालतात आणि संविधान संपवण्याचं कट कारस्थानमध्ये BJP जरी असली तरी त्याला काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा आहे हे आम्हाला स्पष्टपणे दिसून येते। एकूणच वंचित बहुजन आघाडीवरती सातत्याने टीका केली जाते की वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे, असा एक आरोप केला जातो। तुम्ही तरुण एक आता उमेदवार आहात त्या पक्षाचे, या आरोपाकडे कसं बघताय? हे आरोप करणारे मुळात मूर्ख लोक असतात। निवडणूक लढणं हे भारतीय संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आहे।
आणि बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला लढायचं आणि जिंकायचं आहे स्वतःसाठीचं. तर ही लढाई आमच्या स्वतःसाठी किंवा पक्षासाठी किंवा बाळासाहेब आंबेडकरांसाठी नाही, इथल्या जनतेसाठीची लढाई आम्ही लढतो. इथल्या शोषित वंचित पीडित घटकांसाठी लढतो. ही लढाई आम्ही ओबीसीसाठी लढतो आहे. जो ओबीसींवरती घात घातला जातो आहे, आरक्षण त्यांचं संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ओबीसीचा लढा जर कोणी दिला असेल तो सुरुवातीच्या काळात बाबासाहेबांनी दिला आहे. बाबासाहेबांना ओबीसीच्या आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागलं. आणि मंडल आयोगाचा जर लढा जर तुम्ही बघितला तर मंडल आयोग हे फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकरांमुळे लागू झालं आहे. आणि ओबीसी आता जे पूर्णपणे आहेत ते वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. आणि इथला जो विजय तो इथला वंचित समूह, बौद्ध समाज आणि ओबीसी समाज आणि मुस्लिम समाज आमच्या पाठीशी असल्यामुळं 100% हा विजय वंचित बहुजन आघाडीचा असणार आहे. आमची निशाणी जी आहे ती गॅस सिलेंडर असल्यामुळे इथल्या जनतेला ती निशाणी 100% माहीत पडलेली आहे. लोकसभेला आमच्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडर होतं आणि आता महाराष्ट्रभरात गॅस सिलेंडर हे चिन्ह असल्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक ते सोपं झालेलं आहे. तुम्ही तरुण उमेदवार आहात. कुर्लेकरांसाठी तुमचं विजन काय आहे? या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही उतरताय, तुमचं विजन काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं जे कुर्ल्यातली वाढलेली बेरोजगारी आहे किंवा इथं जे चेंगराचेंगरी ज्या पद्धतीने होते, रस्त्यात लोकांना चालायसाठी जागा नाही, अशा पद्धतीने जो टिळकनगरचा जो भाग आहे तिकडनं मोठ्या प्रमाणात लोक उत्तर भारतीय ह्या ठिकाणी येतात, परंतु त्यांना येण्यासाठी रोखण्याचा हा प्रयत्न नाही आहे आमचा. तर इथल्या लोकांना कसं उद्योग मिळेल, इथल्या तरुणांना कशा पद्धतीने संधी मिळेल, तर शिक्षणातलं जे आरक्षण जे घाट घालत आहेत त्याच्यामुळं तरुणांना अनेक तरुण नोकरीपासून मुक्त आहेत. आणि जर तुम्ही बघितलं मागच्या 10 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षात खाजगीकरणाला सुरुवात जर काँग्रेसने केली असेल तर त्याला पाठबळ देणारी ही केली आहेत. आणि ह्यांचेच नातू, ह्यांचेच पुतणे, ह्यांचेच मुलं हे अनेक कंपन्या टाकून ते कॉन्ट्रॅक्ट मिळवतात आणि ह्यांच्याच नातेवाईकांना तिथं नोकरीला ठेवतात. तर सगळ्यात पहिलं जर आम्ही इथं विजय मिळवला तर खाजगीकरणावरती आम्ही पूर्णपणे बंदी आणणार आणि इथल्या तरुणांना आम्ही रोजगार मिळवून देणार. त्याच्यानंतर इथला जो SRAचा मुद्दा आहे, अनेक लोक त्यातनं बेघर झालेले आहेत, 10-20 वर्ष ते बाहेर आहेत. त्याच्यानंतर ठक्करबाबा कॉलनीमध्ये जी विद्युत तार गेली त्याच्याखाली अनेक कुटुंब आहेत, हजारो कुटुंब त्या विद्युत तारेखाली स्वतःचा जीव मुठीत घेऊन जगतात. तर त्यांना स्वतःच्या हक्काचं किमान 500 स्क्वेअर फूटचं घर आम्ही देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर कुर्ल्यामध्ये अनेक मोठी झोपडपट्टी ही रेल्वे लगत आहे. मी त्याच झोपडपट्टीत राहणारा एक मुलगा आहे, तर त्याच्या व्यथा मला जन्मजात माहिती आहेत. तर त्या लोकांना एक चांगलं घर देणं हे आमचं प्रथम कर्तव्य राहील. त्याच्यानंतर कुर्ला कसाईवाडा जो भाग आहे तो डोंगराळ भाग आहे, अनेक वेळा तिकडं दगड कोसळले, तर अनेक ठिकाणी त्यावेळेस अतिक्रमण असेल किंवा अतिक्रमण त्यांना म्हणता येणार नाही कारण त्याचे जन्मच जर त्या ठिकाणी झालेला आहे, तर त्या लोकांना योग्य पद्धतीचे घरं मिळवून देणं आणि इथं रोजगार निर्मिती करणं. आणि जे खाजगीकरण चाललेलं आहे ते खाजगीकरण कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या, ते शिक्षण असू द्या, आरोग्य असू द्या किंवा रेल्वे असू द्या किंवा एस टी डेपो जे आहेत त्या ठिकाणी देखील खाजगीकरणाला सुरुवात झालेली आहे. हे सगळं खाजगीकरण वंचित बहुजन आघाडी 100% थांबवेल. विजयाची किती हमी आहे तुम्हाला वंचित बहुजन आघाडी कुर्ला विधानसभेमधून ही विजय मिळून जाईल? विजयाची 100% खात्री आहे. ज्या वेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलाला प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांनी ज्यावेळेस माझी उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस आमच्या स्थानिकच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, साहेब आपण 100% लढतो आहे आणि जिंकतो आहे. आणि मी ही निवडणूक माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि माझ्या पक्षाच्या भरोशावरती लढतो. इथं कितीही मोठे धनदांडगे किंवा प्रस्थापित असले तरी लोकांना माहिती आहे की मतदान कोणाला द्यायचं आणि पैसा कोणाकडनं घ्यायचा आहे. तर लोक 100% माझ्या पाठीशी आहेत, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझा शेवटचा प्रश्न आहे, महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे, परंतु वंचित बहुजन आघाडी प्रचाराच्या मोहिमेमध्ये अद्याप सध्या दिसत नाही आहे. मी तुम्हाला सगळ्यात पहिलं मी तुमचा आभार त्याच्यासाठीच मानलं होतं की प्रस्थापित मीडिया हा वंचित बहुजन आघाडीचा प्रचार किंवा उमेदवाराच्या बाईट दाखवत नाही आहे. तुमच्यासारखे लोक ते बाईट दाखवत आहेत, तर तुम्ही असे प्रश्न विचारणं योग्य नाही आहे. आम्ही तुम्ही जर सोशल मीडिया बघितला तर मागच्या आठवड्याभरापासून आमच्या बैठका, मीटिंग आणि डेलीचा प्रचार आमचा चालू आहे. आणि प्रचाराची अधिकृतरित्या जी जाहीर होणार होती ती आजपासून झालेली आणि आम्ही उद्यापासून 100% ताकदीने लढणार आहोत. इथे नक्कीच हे होते वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला विधानसभेचे उमेदवार स्वप्नील जवळगेकर. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.